मित्रांनो, दाऊदचे हस्तक सगळे सोबती नवाब मलिक नुकतेच प्रकट झाले. कुठे प्रकट झाले तर हिवाळी अधिवेशनमध्ये नागपूरला विधानसभेमध्ये, आणि ते सत्ताधारी बाकावरती बसलेले दिसलेत. आणि ह्यावरून एक नवीनच गदारोळ उडाला. ह्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे, ते तिथे येऊन का बसलेत, त्याच्या मागचा हेतू काय आहे, कोणाला काय साध्य करायचं आहे, हे आपण जरा समजून घेऊया. याच्या मागचं राजकारण काय आहे हे आपण समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळुस्कर. मित्रांनो, नवाब मलिक याने एक गदारोळ उडवून दिला विधान भवनमध्ये. कुठे तर नागपूर अधिवेशनामध्ये. हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूरला. तिथे काय घटना घडली तर अचानक नवाब मलिक प्रकट झालेत विधान भवनाच्या परिसरात, आणि ते सत्ताधारी बाकावर जाऊन बसलेत विधानसभेमध्ये. आणि त्यावरून एक गदारोळ उडाला. आणि हे सर्व बघून, चित्र बघून की ते सत्ताधारी बाकावर जाऊन बसलेत, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन बसलेत, असा त्याचा अर्थ लावला गेला. आणि अर्थ लावणारे कोण तर अंबादास दानवे, उभाटाचे आमदार, विरोधी पक्षामध्ये बसलेले. त्यांनी त्यांच्यावरती ठपका लावला. कोणावरती तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती. कारण देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांना तुरुंगवास भोगायला लावलाय. कोणी? देवेंद्र फडणवीस यांनी. त्यांच्यामुळेच ते तुरुंगवासी झाले होते, तुरुंगात गेले होते. त्यांच्यावरती ठपका कोणता लावला होता तर दाऊद इब्राहिम, जो देशद्रोही आहे, ज्यांनी देशविघातक कार्य केली आहेत, अशाला सोबत देण्याची, अशा व्यक्तीला सहकार्य करण्याची, अशा आतंकीला सहकार्य करण्याचा त्याच्यावरती ठपका आहे. त्याच्याबरोबर दाऊद इब्राहिम बरोबर त्यांनी जमिनीचे व्यवहार केलेत, पैशांची लेनदेन केलं, पैशाचा व्यवहार केला. असे अनेक ठपके, आरोप त्यांच्यावर लावले गेलेले आहेत. आणि त्याच्या अगेन्स्ट ते तुरुंगात गेले होते, तुरुंगवासी झाले होते. त्यांना नुकतंच त्यांना बेलवरती त्यांना बाहेर पडायला मिळाले. आजारीपणाचा एक बहाणा, एक निमित्त साधून ते तुरुंगातून बाहेर पडलेले आहेत. गेले 1-1.5-2 महिने झाले ते बाहेर आहेत. मित्रांनो, हे ज्यावेळी घडलं विधान भवनात, ते सत्ताधारी बाकड्यावर जाऊन बसल्यानंतर, त्यावेळी अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रोख केला आणि काय केलं, भिडीमार चालू केला प्रश्नांची. ते काय म्हणालेत, एका अतिरेक्याला, एका राष्ट्रविरोधी व्यक्तीला, राष्ट्रद्रोह्याला मांडीवर घेऊन बसलेत. कोण तर देवेंद्र फडणवीस. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. कोण तर देवेंद्र फडणवीस. आता तुम्हाला शोभा देते काय, वगैरे वगैरे. ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र जाहीर केलं. एक पत्राचा बॉम्ब, एक लेटर बॉम्बच टाकला. हे सगळं तिथे घडलं. आणि त्यांनी काय निदर्शनात आणून दिलं की आजही आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. आम्ही आजही त्यांना स्वीकारलेलं नाहीये. आणि कोण विचारतो हे प्रश्न तर जे पूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हेच अंबादास दानवे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते, त्यांना सोबत घेऊन फिरत होते, त्यांची बाजू मांडत होते, त्यांना सपोर्ट करत होते, अशीच व्यक्ती आता काय म्हणते की हे कोण आहेत, राष्ट्रद्रोही आहेत.
कोण? तर नवाब मलिक. आता हेच लोक ठपका लावत आहेत आणि हीच व्यक्ती, हीच माणसं, त्यांचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे हे काय म्हणत होते? तर आकसापोटी त्यांनी यांच्यावरती आरोप केलेले आहेत. कोणावरती? नवाब मलिकवरती. आणि त्यांना जेलमध्ये डांबण्यात आलेलं आहे ईडीच्या मार्फत, केंद्र सरकारने. असे विविध आरोप केले होते. आता तेच अंबादास दानवे काय म्हणतायत? कोणाला राष्ट्रद्रोही म्हणतायत? तर त्याच नवाब मलिकांना, ज्या नवाब मलिकांना ते काय करत होते? सपोर्ट करत होते, त्यांच्या बाजूनी बोलत होते. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल काय घडते. ह्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे? हे सगळं घडलं प्रकरण, त्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे? ह्याच्यावर आता चर्चा चालू झाली आहे. कोण अजितदादा पवार यांना ठरवतोय, तर कोण शरद पवार यांना ठरवतोय. पण माझा दृष्टिकोन वेगळा आहे. मी जे राजकारण आता बघतोय, वर्तमान काळात जे राजकारण घडते, 2014 पासून देशामध्ये जे राजकारण घडते, महाराष्ट्रामध्ये जे राजकारण घडते, त्याच्यावरून माझं विश्लेषण वेगळं आहे. याचा मागचा सूत्रधार नक्की कोण आहे तो आपण शोधूया, त्याच्यावर आपण चर्चा करूया. मित्रांनो, ही गोष्ट सुरुवात कुठून झाली आहे? तर 2019 पासून महाराष्ट्रामध्ये 2019 पासून ज्यावेळी युतीला बहुमत होतं, युतीला बहुमत असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला, युतीच्या पाठीत खंजीर खुपसला, युतीला तडा दिली आणि आघाडी बनवली आणि ते मुख्यमंत्री झाले. आपली मतलबी महत्वाकांक्षा, स्वार्थी महत्वाकांक्षा त्यांनी पूर्ण केली मुख्यमंत्री होण्याची. आणि त्या सूत्रधार कोण होता? प्रमुख सूत्रधार तर शरद पवार. त्या दोघांचाही काटा काढला कोणी? देवेंद्र फडणवीस यांनी 2.5 वर्षानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यांचा दोघांचाही काटा काढला. पहिला काटा कोणाचा काढला? कोणाचा पहिला बदला घेतला? तर उद्धव ठाकरे यांचा. उद्धव ठाकरे यांचा बदला घेतला. जशाला तसं त्यांनी उत्तर दिलं आणि शिवसेना फोडली. आणि शिवसेनेमधून एक गट त्यांनी स्वतः सोबत घेतला. वास्तवात बघायला गेलं तर शिवसेना फोडली असं म्हणता येणार नाही, कारण ते युतीमध्ये लढले होते. तर त्याने त्यांना सोबत घेतलं, त्यांच्या बाजूनी त्यांच्याकडून काढून त्यांनी स्वतः बरोबर घेतलं असं म्हणायला हरकत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी फोडलं असं म्हणायची काय हरकत नाही, कारण त्यांच्यासोबतच होते, त्यांच्यासोबतच ते निवडणूक लढवले होते आणि युतीलाच बहुमत दिलं होतं जनतेने. म्हणून त्यांच्या बाजूने, त्यांच्या हातातून ती सेना काढून एकनाथ शिंदे यांच्या हातात दिली. आणि एक गोष्ट काय केली तर एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी काय दिला? न्याय दिला असंही म्हणायला हरकत नाही. एकनाथ शिंदेंनाही त्यांनी न्याय मिळवून दिला एका सामान्य शिवसैनिकाला. यांनी ही शिवसेना वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले होते, आपल्या रक्ताचं पाणी केलं होतं. अशा शिवसैनिकांच्या हातात ही सेना दिली आणि बाळासाहेबांची शिवसेना ही जीवित राहावी अशी ही त्याच्यातून एक भूमिका आहे. कारण ज्या प्रकारे बाळासाहेबांनी शिवसेना आपल्या मुलाप्रमाणे वाढवलेली आहे, आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे ही संघटना उभी केली होती, त्याला जीवित ठेवलं एकनाथ शिंदे यांच्या हातात देऊन, असं म्हणायलाही हरकत नाही आहे. कारण जर ती तशीच राहिली असती आणि ह्या 5 वर्षानंतर निवडणुका आल्या असत्या तर शिवसेना हा पक्ष नेस्तानाबूत झाला असता. कोणी केला असता? तर शरद पवार यांनी. तर वेळेवरती शिवसेनेला त्यांनी जीवदान दिलं असं म्हणायला हरकत नाही. हे आहे कृष्णनीती मित्रांनो, धर्म आणि अधर्माची लढाई. धर्म आणि अधर्माची लढाई. अधर्माचा नाश करण्यासाठी धर्माला उभं राहावंच लागते आणि धर्माच्या मार्गाने त्यांनी ह्या अधर्माला नष्ट केलं. उद्धव ठाकरे यांची पाळमुळं खणून काढलीत. मित्रांनो, आता राहिला दुसरा प्रश्न, तो म्हणजे मूळ सूत्रधार. मूळ सूत्रधार कोण? तर शरद पवार.
आजपर्यंत शरद पवारांनी हेच राजकारण केलं, तोडाफोडीचं. या पक्षाला तोड, त्या संघटनेला तोड, ह्या नेत्याची वाट लाव, त्या नेत्याची वाट लाव, याचं राजकारण, राजकीय भवितव्य खराब कर, त्याचं राजकीय भवितव्य खराब कर, त्याच्या राजकीय भवितव्यामधून त्याला उठवून टाक, त्याला नामशेष कर. हीच कामं फक्त शरद पवार यांनी केलं. हा त्यांचा राजकीय प्रवास आहे आणि तीच गोष्ट नेमकी त्यांच्यासोबत घडवली. तीच नेमकी गोष्ट त्यांनी त्यांच्यासोबत घडवली. कोणी? देवेंद्र फडणवीस यांनी. त्यांच्या मागे कोण आहेत? अमित शहा सुद्धा आहेत. कोणाच्या मागे? देवेंद्र फडणवीस यांच्या मागे अमित शहा आहेत आणि नरेंद्र मोदी सुद्धा आहेत. बीजेपीची पूर्ण ताकद आहे, संघटनेची ताकद सुद्धा आहे. आणि ह्या ताकदीला बरोबर घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी ही सगळी नीती काय केली? अंमलात आणली. कुठली नीती? तर कृष्ण नीती. ही कृष्ण लीला आहे. समजा महाभारत जसं कृष्णाने घडवलं, कोणाने कोणाबरोबर युद्ध करायचं, कधी करायचं, कसं करायचं, कुठलं शस्त्र वापरायचं, कुठल्या अधर्म्याला कधी मारायचं, कधी त्याला नेस्तानाबूत करायचं, हे कोणी ठरवलं होतं? तर श्रीकृष्णाने. हीच कृष्णनीती देवेंद्र फडणवीस यांनी वापरली. कुठे? तर ह्या महाराष्ट्राच्या राजकारणात. ज्यावेळी युती तोडून आघाडी बनली त्या क्षणापासून त्यांनी ही सुरुवात केली होती. हळूहळू त्याला आकार दिला जात होता आणि तो आकाराला स्वरूप कुठून मिळालं? तर 2019मधून 2019 नंतर 2.5 वर्षानंतर. तर एक आकार कधी मिळाला? तर 2.5 वर्षानंतर. 2019मध्ये ती आघाडी स्थापन झाली, त्याच्या 2.5 वर्षानंतर त्याला आकार मिळाला आणि तो आकार आता पूर्णत्वास यायला लागलाय. आणि त्यांनी काय केलं? कोणाला बाजूला केलं? शरद पवारांना त्यांची जागा दाखवून दिली. तसं पेरलंय तसंच उगवलं. जो बोएगा वैसा ही पाएगा. मित्रांनो, हीच गोष्ट त्यांच्याबरोबर घडली. जसं त्यांनी राजकारण केलं फोडाफोडीचं, तोडाफोडीचं, तेच राजकारण कोणी केलं? देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विरोधात केलं आणि न्याय दिला त्याने. कोणाला न्याय दिला? अजित पवार यांना. मित्रांनो, अजित पवार यांना न्याय मिळालेला आहे. मित्रांनो, हे जेवढे राजकारण घडते तेवढे धर्माला नेस्तानाबूत केलं जाते. अधर्माला नेस्तानाबूत केलं जाते आणि धर्माचा जय केला जातोय. धर्माच्या मागे काय आहे? देवेंद्र फडणवीस उभे आहेत. जसं कृष्णनीती तशीच ही कृष्णनीती आहे. धर्माला एक ताकद दिलेली आहे. आणि न्याय कोणाला मिळाला आहे? अजितदादा पवार यांना. कोणाच्या जाचातून, कोणाच्या मगरमिठीतून ते बाहेर पडले? तर शरद पवार यांच्या, त्यांच्या गलिच्छ राजकारणातून. मित्रांनो, आता आपण ह्या विषयाकडे येऊया की आताच हे नवाब मलिक येऊन त्यांनी ही कृती का केली? सत्ताधारी बाकड्यावरती येऊन का बसलेत? त्या बेंचवरती येऊन का बसलेत? ह्याच्या मागे कोण आहे? ह्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे? ही कोणाची लीला आहे? ही कोणाची कृष्ण लीला आहे? तर ही कृष्णलीला कोणाची आहे? तर देवेंद्र फडणवीस यांची. माझ्या अभ्यासानुसार, माझ्या विश्लेषणानुसार, मी जे राजकारण आज बघतोय 2014 पासून भारताचं आणि महाराष्ट्राचं, देवेंद्र फडणवीस यांचं आणि नरेंद्र मोदी यांचं जे राजकारण बघतोय त्याच्यातून मला हेच उत्तर मिळते. ह्याला कारण कोण आहे? याचा सूत्रधार कोण आहे? तर देवेंद्र फडणवीस. अगदी ऐन वेळेला त्यांना जेलमधून ते बाहेर आलेले. मग ह्यापूर्वी ज्यावेळी त्यांची सत्ता होती, आघाडी सत्ता होती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, त्यांच्या काळात हे नवाब मलिक मंत्री होते आणि ते सकाळच पहाटे उठून या संजय राऊत यांच्यासारखी पत्रकार परिषदा घ्यायचे पहाटेची. असे ते नवाब मलिक आता शांत का बसलेत? ज्यावेळी ते बाहेर पडलेत, 1.5-2 महिने झालेत, तुरुंगातून बाहेर पडलेत, मग ते गप्प का होते? तर गप्प राहण्याच्या मागचा उद्देश हाच आहे. गप्प त्यांनी कोणी त्याला ठेवलेला आहे? तर देवेंद्र फडणवीस यांनी.
आणि ते आताच काय तिथे आलेत हिवाळी अधिवेशनामध्ये. त्याचा मागचा उद्देश काय? त्याचा मागचा उद्देश हेच घडवून आणायचं होतं. हे जे काय आता राजकारण घडलं ते घडवून आणायचं होतं. या अगोदर जे राजकारण घडलंय, राष्ट्रवादीमधून राष्ट्रवादीला घेऊन अजितदादा पवार बाहेर पडलेत, शरद पवार यांचे पिसं छाटली गेलीत, पंख छाटले गेलेत. अजितदादा पवार यांना आता बळ मिळालेलं आहे, ताकद मिळाली आहे आणि बहुसंख्य आमदार आता त्यांच्यासोबत आहेत. आणि जे आता शरद पवारांबरोबर आहेत ते सुद्धा त्यांच्याबरोबर जाण्यासाठी इच्छुक आहेत. आमदार सुद्धा आणि खासदार सुद्धा आणि कार्यकर्ते सुद्धा. हे आता काय झालंय? कन्फर्म झालेलं आहे. हे कन्फर्म झालेलं आहे. हे कन्फर्मेशन मिळाल्यानंतर ही चाल केलेली आहे. हे कन्फर्मेशन मिळालं आहे आता कोणाला? तर अजितदादा पवार यांना. आता बघा, युती, सेना आणि भाजप यांची विचारधारा एक आहे आणि राष्ट्रवादी यांची विचारधारा वेगळी आहे. कारण राष्ट्रवादीची विचारधारा ही काँग्रेसची मिळती जुळती आहे, कारण काँग्रेसमधूनच हे बाहेर पडलेले आहे. त्यामुळे अजितदादा पवार यांची विचारधारा आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची विचारधारा विभिन्न आहेत. तर एका जागी ते नाही राहू शकत, नाही नांदू शकत. ही महायुती नाही जास्त दिवस टिकू शकत. मग कुठेतरी त्याला छेद द्यायला पाहिजे, कुठेतरी वेगळं व्हायला पाहिजे. पण अशा प्रकारे वेगळं होता कामा नये की ज्याच्यावर कोणीतरी बोट ठेवेल. मग कुठेतरी त्याला एक ठिणगी टाकण्याची गरज होती, त्याच्यात ठिणगी टाकण्याची गरज होती, म्हणून ही ठिणगी टाकली गेली. या अगोदर काय झालेलं आहे? शरद पवारांचं सर्व वस्त्रहरण झालेलं आहे, सगळी इज्जत चव्हाट्यावरती आलेली आहे, त्यांचं वास्तव पुऱ्या महाराष्ट्राला समजलेलं आहे. ही व्यक्ती कशी आहे शरद पवार हे आता पूर्ण महाराष्ट्राला कळलेलं आहे. त्यामुळे आता शरद पवारांबद्दलची सहानुभूती आता आटून गेलेली आहे. त्यांचं राजकीय भवितव्य आता संपलेलं आहे, त्यांचा सूर्य मावळलेला आहे. आणि राहिली गोष्ट सुप्रिया सुळे यांची. त्यांचं तर राजकीय भवितव्यच नव्हतं, कधीच नव्हतं. कारण त्यांच्या मागे फक्त एकच पाठबळ होतं, ते म्हणजे शरद पवार यांचं. त्यामुळे त्यांचं राजकीय भवितव्य संपुष्टात आणण्याची काही गरजच नव्हती, काय प्रश्नच नव्हता. पण मूळ जो गलिच्छ राजकारण करणारा व्यक्ती होता त्यांचं राजकारण संपुष्टात आणलेलं आहे. आणि आता राष्ट्रवादी ही कुठे केंद्रित झाली आहे? तर अजितदादा पवार यांच्या छत्रछायेखाली. ही गोष्ट आता कन्फर्म झाली. त्यामुळे ही चाल खेळली गेलेली आहे. कधीतरी बाहेर पडायचं आहे, कधीतरी बाहेर पडायची संधी साधून वेळ आल्यानंतर. तर ती एक ठिणगी, एक निमित्त हे कोणी घडवून आणलं? तर देवेंद्र फडणवीस यांनीच. माझं मत तरी तेच आहे. ते देवेंद्र फडणवीस यांच्या मतानेच तिथे आलेत आणि त्यांच्याच मताने ते बाकड्यावर बसलेत. आणि फक्त देवेंद्र फडणवीस नव्हे तर अजितदादा पवारांनाही हे माहिती असणार. ही सगळी खेळी अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून ही खेळलेली आहे. पण याचा खापर कोणावरती फुटणार आहे? नेहमीप्रमाणे शरद पवार यांवरती. म्हणून बऱ्याच जणांनी शरद पवारांचं नाव घेतलं, कारण त्यांनाच ही अशी खेळी खेळायची सवय आहे, नको त्या गोष्टी करायची सवय आहे. लांडगा आला रे आला अशी त्यांची आता अवस्था झालेली आहे. त्यांची अवस्था अशी झाली आहे, लांडगा आला रे आला, करून गेला गाव आणि आला कांदेकराचं नाव, तशी अवस्था झाली आहे. कांदेकर कोण? तर शरद पवार. करून कोण गेला? तर गाव करून गेलं. ही सरळ साधी गोष्ट आहे मित्रांनो, लक्षात आलं का? पण मूळ सूत्रधार कोण आहे? देवेंद्र फडणवीस. कोणाला सोबत घेऊन त्यांनी केलं? तर अजितदादा पवार यांना. तेरी भी चूप मेरी भी चूप. मित्रांनो, लक्षात आलं का? आणि त्यांनी काय केलं? पत्राचा बॉम्ब टाकला, लेटर बॉम्ब टाकला. आणि त्या लेटरमध्ये त्यांनी जाहीर केलं, अजितदादा पवारांना त्यांनी इशारा दिला की तुम्हाला जर आमच्यासोबत राहायचं असेल तर यांना बाजूला करा, हे आम्हाला नाही चालणार. कोण? तर नवाब मलिक.
ते जोपर्यंत न्यायालयातून स्वच्छपणे सुटत नाही आहेत, बाहेर पडत नाही आहेत, निर्दोष मुक्त होत नाही आहेत, तोपर्यंत ते आम्हाला चालणार नाहीत. त्यांना जर तुम्हाला बरोबर घ्यायचं असेल तर आमच्यासोबत तुम्ही राहू शकत नाहीत. ही फक्त एक काय ठिणगी आहे, फक्त एक काय लोकांच्या डोळ्यात लोकांना भ्रमित करण्यासाठी केलेली गोष्ट आहे, भ्रमित करण्यासाठी. तर उद्या सकाळी जर अजितदादा बाहेर पडले तर लोकांना असा प्रश्न पडू नये, हे असं काहीतरी घडलं होतं म्हणून ते नाराज झालेत, दुःखी झालेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी करायला नाही पाहिजे होतं, असं जाहीर करायला नाही पाहिजे होतं, असं काहीतरी प्रश्न निर्माण होतील, असे बोललं जाईल आणि अजितदादा बाहेर पडतील. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. अजितदादा आता नवाब मलिक यांना बरोबर घेतील का? नाही घेणार. त्यांना आता नवाब मलिकची गरज नाही आहे. पण त्यांना माहिती आहे नवाब मलिक यांचं आता राजकीय अस्तित्व संपलेलं आहे. म्हणजे सुंठी वाचून खोकला गेला. नवाब मलिक यांचाही काटा काढला गेला आणि नवाब मलिक यांना आता राजकारणात यायचंच नाही आहे. हे जाहीर त्यांच्या भावाने अगोदरच केलेलं आहे. ज्यावेळी ते तुरुंगवासी झालेत, जेरबंद झालेत, त्यावेळी त्यांच्या भावाने हे जाहीर केलेलंच आहे. यापुढे आमच्या कुटुंबाला राजकारणात काही रस नाही आहे, आमचं कुटुंब राजकारणात आता येणार नाही आहे, आम्ही आता राजकारणापासून दूर झालेलो आहे, असं त्यांच्या भावाने हे जाहीर केलेलंच आहे. त्यांना आता तुम्हाला यापुढे कदाचित नवाब मलिक तुम्हाला राजकारणात दिसणार नाहीत, सक्रिय राजकारणात. भले राजकारणात असले तरी सक्रिय राजकारणात दिसणार नाहीत. मित्रांनो, लक्षात आलं का? फक्त एक मोहरा म्हणून वापरला. हा मोहरा कोणी वापरला? तर देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवे यांच्याही तोंडात एक चपराक हाणली. काय हाणली? तर तुम्ही ज्याला 2.5 वर्ष घेऊन फिरलात, खांद्यावर, डोक्यावर, मांडीवर घेऊन फिरलात, त्यालाच आता तुम्ही शिव्या घालताय, त्यालाच तुम्ही आता दोषी ठरवताय, त्याच व्यक्तीला तुम्ही आता दोषी ठरवताय. जे तुम्ही त्यांचं गुणगान गात होते, तुमचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे हे गुणगान गात होते, त्यांना पाठी ठेवत होते, त्यांच्या पाठी उभे होते खंबीरपणे. त्यांच्यावरती आरोप दाखल झाल्यानंतर सुद्धा, आरोप सिद्ध झाल्यानंतर सुद्धा त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं नाही. एवढी त्यांच्यात हिंमत नव्हती, ताकद नव्हती ते मंत्रिपद काढून घेण्याची. आणि आता प्रत्येक वेळी उठतायत, हिंमत असेल तर हे करून दाखवा, हिंमत असेल तर ते करून दाखवा. ही जी काय त्यांची भाषा चालू आहे, ती हिंमत त्यावेळी तुमची कुठे गेली होती? ती मर्दुनकी त्यावेळी तुमची कुठे गेली होती? हे निदर्शनात आणून दिलेलं आहे. हे निदर्शनात आणून दिलेले आहे. कोणाच्या? उद्धव ठाकरे यांच्या आणि अंबादास दानवे यांच्या आणि उभाटाच्या इतर जे आहेत आमदार, खासदार, जे उद्धव ठाकरेंचे लोमते आहेत, चमचे आहेत, हुजरे आहेत, गुलाम आहेत, त्यांना हे दाखवून दिलं. ज्यावेळी हे नवाब मलिक तुमच्या मंत्रिमंडळात होते, त्यांच्यावर आरोप झालेत, आरोप झाल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री असताना सुद्धा ते आपल्या अधिकाराचा वापर न करता त्यांनी त्यांना शह दिला आणि तुरुंगात सुद्धा ते असताना मंत्रिपद त्यांच्याकडे राहिलं. कोणाच्या आशीर्वादाने? तर शरद पवार यांच्या आशीर्वादाने. म्हणजे सरकार कोण चालवत होतं त्यावेळी? उद्धव ठाकरे नव्हे तर शरद पवार चालत होते. सूत्रधार कोण होते? तर शरद पवार होते. हे जनतेच्या लक्षात आणून देत आहेत कोण? देवेंद्र फडणवीस. हे सगळं जनतेच्या लक्षात आणून देत आहेत. आणि हे ते पत्रकार, गुलाम पत्रकार, चाटुकार, चाय बिस्कुट म्हणा त्याला की HMV म्हणा त्याला, पण माझ्या मते ते गुलाम आहेत, चाटुकार आहेत, हुजरे आहेत, हे पत्रकार नव्हेत. मी त्यांना पत्रकार म्हणू शकत नाही, कारण पत्रकार हा लोकशाहीचा एक चौथा स्तंभ आहे. हा स्तंभ नाही आहे. चाटुकार, हुजरे, गुलाम हा स्तंभ होऊ शकत नाही. त्यामुळे यांना मी पत्रकार म्हणू शकत नाही, म्हणणार पण नाही. तर त्यांना हे दाखवून दिलंय कोणी? देवेंद्र फडणवीस यांनी लेटर बॉम्ब टाकून. तुम्हाला काय वाटलं की ह्या लेटर बॉम्ब टाकायच्या अगोदर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचं संभाषण झालं नसेल का? नक्कीच झालं असेल. दोघांनी एकमेकाला विश्वासात घेऊन ही कृती केलेली आहे. कारण बघा मित्रांनो, यापुढे महाराष्ट्रात तुम्हाला असं राजकारण दिसेल की काँग्रेस समूळ नष्ट झालेलं असेल.
महाराष्ट्रातून. काँग्रेस हा समूळ नष्ट झालेला असेल आणि विरोधाच्या बाकावर कोण बसलेला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस. त्याचे सर्वेसर्वा कोण असतील तर अजितदादा पवार. कारण अजितदादा पवार यांना माहिती आहे की एवढ्यात तरी आपण मुख्यमंत्री होऊ शकत नाही, एवढ्यात तरी आपण एका हाती सत्ता आणू शकत नाही महाराष्ट्रात. मग प्रबळ विरोधी पक्षनेता म्हणून आपण महाराष्ट्रात काम करू शकतो. आणि ती गोष्ट साध्य करण्यासाठी ते आता या युतीमध्ये दाखल झाले होते आणि स्वतःची मजबूती आणण्यासाठी. कोणाच्या आधाराने? नरेंद्र मोदीजी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आधाराने. आणि ते त्यांनी प्राप्त केलेलं आहे. आपली ताकद त्यांनी प्राप्त केलेली आहे, आपले प्राबल्य त्यांनी प्राप्त केलेलंच आहे. कोणतरी विरोधी पक्षनेता हवाच ना महाराष्ट्रात, की फक्त युती सरकारच चालणार. तर तो विरोधी पक्ष नेता कोणी निर्माण केला तर देवेंद्र फडणवीस यांनी. कोणी निर्माण केला तर नरेंद्र मोदी यांनी. कारण नुकतंच संसदेत एक भाषण झालं, नरेंद्र मोदी यांनी केलं. त्याच्यात ते काय म्हणाले की विरोधी पक्षांनी आता विरोधाला विरोध करू नये, तर सकारात्मक राजकारण करावं, नकारात्मक राजकारण करू नये. देशहितासाठी राजकारण करावं. विरोधी पक्षांनी सुद्धा देशहितासाठी राजकारण करावं हे सूचित केले त्यांनी. आणि हीच सूचना कोणापर्यंत पोहोचलेली आहे? अजितदादा पवार यांच्यापर्यंत. नक्की तुम्हाला सांगतो, हेच राजकारण पुढच्या महाराष्ट्रात तुम्हाला दिसेल. पुढच्या भारताच्या राजकारणात सुद्धा हेच राजकारण तुम्हाला दिसेल. कुठला तरी विरोधी पक्ष असा निर्माण होईल जो राष्ट्रहितासाठी काम करेल, देशहितासाठी काम करेल, देशविघातक काम नाही करणार. आणि असं कार्य करणारा कोण आहे महाराष्ट्रामध्ये? तर अजितदादा पवार. हे ते सिद्ध सुद्धा करतील आपल्या राजकारणातून. ते आता युतीसोबतही राहतील, युतीसोबतच राहतील. कधी तर लोकसभेची निवडणूक होईपर्यंत, राज्यसभेची निवडणूक होईपर्यंत. कदाचित ते त्याच्या पूर्व, लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्व किंवा राज्यसभेच्या निवडणुकीच्या पूर्व ते या युतीतून बाहेर पडतील. ज्यावेळी कळेल की आता शरद पवारांची पूर्णपणे ताकद संपलेली आहे, काँग्रेस याची पूर्णपणे ताकद संपलेली आहे, इतर छोटे मोठे पक्ष यांची ताकद पूर्णपणे संपलेली आहे, असं पूर्णपणे ज्यावेळी निदर्शनात येईल त्यावेळेला कदाचित लोकसभा किंवा राज्यसभा या निवडणुकीच्या अगोदर ते बाहेर पडतील युतीमधून आणि स्वतःचं प्राबल्य दाखवतील, स्वतःची ताकद दाखवतील आणि विरोधी पक्षाच्या बाकावर बसतील ते. आणि पुढचं राजकारण करतील परत मुख्यमंत्री बनण्यासाठी ते प्रयत्न करतील. पण ते कसं राजकारण असेल त्यांचं? तर सकारात्मक असेल, पॉझिटिव्ह राजकारण असेल, देशाला उन्नतीच्या शिखरावरून पोहोचवण्याचं राजकारण असेल. भले ते विरोधी पक्षाच्या खुर्चीवर बसलेले असतील तरी, विरोधात बसलेले असले तरी. जसं नरेंद्र मोदीजीने त्या संसदेत आपलं भाषण दिलं तसं सकारात्मक राजकारण, विरोधाला विरोध नकोय. आणि ह्या राजकारणाला, ह्या लोकशाहीला एक बळकटी येईल. आणि ह्याच दृष्टीने आता हे राजकारण सुरू झालेलं आहे. जे सकारात्मक वागतील तेच केंद्रामध्ये राहतील, तेच राज्यामध्ये राहतील. मित्रांनो, लक्षात आलं का तुम्हाला? मग ते विरोधी पक्षात असो किंवा सत्ताधारी पक्षात असो, ते कसं राजकारण करतील? तर राष्ट्रहितासाठी, राज्याच्या हितासाठी काम करतील. आणि हीच ती रणनीती आहे, हीच ती कृष्ण नीती आहे. मित्रांनो, लक्षात आलं असेल तुम्हाला, देवेंद्र फडणवीस यांनी आरंभलेली ही कृष्ण नीती आहे. कधी कोणी कोणावर लढायचं, कसं लढायचं, कुठल्या शस्त्राने लढायचं, कुठल्या वेळेला लढायचं, कुठल्या तऱ्हेने लढायचं, कोणाला पुढे करायचं, कोणाला मोहरा म्हणून उभं करायचं, कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवायची, कोणाला पडद्यामागे ठेवायचं, हे जसं कृष्णाने त्या महाभारताच्या युद्धात घडवलं, हे कृष्णनीती वापरली, कृष्ण लीला केली, त्याचप्रमाणे ही देवेंद्र फडणवीस यांची लीला आहे, ती कृष्णनीती आहे.
मित्रांनो, लक्षात आलं असेल आपल्याला. याचा सूत्रधार कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस. माझ्या मते तरी. आपले काय विचार आहेत ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपल्याला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. मला तरी राजकीय विश्लेषक म्हणून मला हेच दिसते. 2014 पासूनच्या राजकारणानंतर आणि नरेंद्र मोदीजींचं जे गुजरातमध्ये मुख्यमंत्री असतानाचे राजकारण आहे ते बघितल्यानंतर त्यांचं ते 3 वर्षाचा काळ आणि आता हे 10 वर्षाचा काळ आणि महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं राजकारण 2019 अगोदर जे राजकारण झालं ते राजकारण आणि 2019 नंतर 2.5 वर्षानंतर केलेलं राजकारण म्हणजे 19 पासून पुढच्या 2.5 वर्षात ज्याला एक स्वरूप दिलं, आकार दिला त्या राजकारणाला बघून तरी मला हेच उत्तर सापडते. आणि त्याचा सूत्रधार कोण आहे? तर देवेंद्र फडणवीस. तेरी भी चूक मेरी भी चूक. त्यांना साथ देणारा कोण आहे? तर अजितदादा पवार. आणि अजितदादा पवार यांनी आपले हात आता बळकट केलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आता जे उर्वरित ह्यांच्याबरोबर आहेत, कोणाबरोबर? शरद पवार यांच्याबरोबर. ते सुद्धा आमदार, ते सुद्धा खासदार आता अजितदादा पवार यांच्यासोबत यायला निघालेलेच आहेत. त्यांची आता ते इच्छा डायरेक्ट इनडायरेक्टली दाखवत आहेत. आता ताकद सगळी काढून घेतलेली आहे, सगळी पावर काढून घेतलेली आहे. पवारांची सगळी पावर काढून घेतलेली आहे. कोण पवार? शरद पवार यांची. त्यांचं राजकीय भवितव्य संपलेलं आहे. त्यांचा सूर्य अस्ताला गेलेला आहे. सुप्रिया सुळेंचा तर काही प्रश्नच येत नाही, कारण ते शरद पवारांच्या प्रकाशावरती जगत होते. त्यामुळे त्यांचा प्रश्नच येत नाही. त्यांचं अस्तित्व मिटवण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांचं अस्तित्वच नव्हतं. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल. आणि नवाब मलिक यांचं राजकीय अस्तित्व केव्हाच संपलेलं आहे. हे फक्त एक निमित्त मात्र आहे, एक प्यादं आहे, तेवढ्यापुरतं, त्या क्षणापुरतं वापरलेलं. कोणाचे बुरखे फाडण्यासाठी? तर अंबादास दानवे आणि त्यांचे सर्वे कोण? तर उद्धव ठाकरे यांचा बुरखा फाडण्यासाठी, शरद पवार यांचा बुरखा फाडण्यासाठी. शरद पवार यांची राजनीती, गलिच्छ राजनीती ही उजागर करण्यासाठी हे सगळं राजकारण खेळलं गेलेलं आहे. मित्रांनो, लक्षात आलंच असेल. धर्म आणि अधर्माची लढाई आहे ही. धर्म आणि अधर्माची लढाई आहे आणि सगळ्यात शेवटी धर्माचाच विजय होतो. त्याला वेळ लागतो, त्याला थोडासा वेळ लागतो, पण शेवटी धर्माचाच विजय होतो. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं ते. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.